अजितदादा. अजितदादा. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक युग संपलं आणि ते संपलं इतक्या अचानक, इतक्या दुःखद पद्धतीने की संपूर्ण राज्य शोकाकुल झालं. 28 जानेवारी 2026च्या या भयानक सकाळी बारामतीजवळ त्यांच्या खाजगी विमानाचा क्रॅश होऊन दादांचं आणि त्यांच्यासोबत 4 इतर व्यक्तींचं निधन झालं. मुंबईहून बारामतीला जाताना लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात हे घडलं. आग, धूर आणि त्या भयानक दृश्याने लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू आणले. ते फक्त एक नेता नव्हते, ते महाराष्ट्राच्या हृदयाचा एक भाग होते, एक आधारस्तंभ होते. दादांनी कधीही हार मानली नाही. 1982 पासून सहकारी चळवळीतून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात ते बारामतीच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी झटले. बारामती ही त्यांची जागीर होती हे म्हणायला हरकणार नाही. 1991 पासून लोकसभा आणि नंतर विधानसभेत सलग 8 वेळा अजिबात न हरता जिंकले. ते 6 ते 8 वेळा उपमुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. वित्तमंत्री म्हणून बजेट सादर करताना सिंचन, जलसंपदा, ग्रामीण विकास, ऊर्जा, कृषी असे विविध खाते हाताळले. त्यांच्या मेहनतीने पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बँका मजबूत झाल्या. पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी मोठे प्रकल्प राबवले. ग्रामीण भागात विकासाची नवीन उंची गाठली. ते 16-17 तास काम करायचे. जनता दरबारात लोकांच्या समस्या ऐकून त्वरित निर्णय घ्यायचे. हे सगळं त्यांच्या लोकसेवक असण्याचं प्रतीक होतं. 2019मध्ये 54 तासांचं अजितदादा सरकार जरी पडलं तरी राज्य हादरलं होतं. 2023मध्ये शरद पवारांना सोडून NCPची फूट झालेली होती. बहुसंख्य आमदारांसोबत NDAमध्ये ते सामील झालेले होते. त्यांनी इतिहास घडवलेला होता. 2024मध्ये निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला अधिकृत NCPचं नाव आणि घड्याळही दिलेलं होतं. हे त्यांच्या धैर्याचं, व्यावहारिकतेचं आणि सत्तेसाठी असणाऱ्या जिद्दीचं एक उत्तम उदाहरण होतं. ते नेहमी म्हणायचे, सत्ता ही सेवा करण्यासाठी आहे आणि सेवा करण्यासाठी सत्ता हवी. त्यांच्या या बोल्ड मूव्हमुळे महायुती मजबूत झालेली होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ते पॉवर ब्रोकर, गेम चेंजर बनलेले होते. पण आज ते गेले. विमानाच्या त्या क्रॅशमध्ये ज्यात त्यांच्यासह पायलट, सुरक्षा रक्षक आणि इतरही गेले. महाराष्ट्राने आपला एक मोठा मुलगा गमावला. बारामतीत समर्थक रडतायत. NCP कार्यालयात कार्यकर्ते भावूक होऊन जीव फोडून अकांताने रडत आहेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की माझा मित्र, माझा सहकारी यांच्या निधनामुळे माझं मन सुन्न झालंय. शरद पवारांचे डोळे भरले असतील. सुप्रिया सुळे यांनी तर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं, डेव्हास्टेटेड. सर्व काही उद्ध्वस्त झालंय. ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे या सर्व लोकांनी शोक व्यक्त केला. अजितदादा एक माणूस होते ज्यांनी लोकांशी खोलवर नातं जोडलेलं होतं, असं मोदीजी म्हणाले. हे शब्द फक्त राजकीय नाहीत, हे भावनिक आहेत. खऱ्या अर्थाने दादा, तुम्ही आम्हाला शिकवले की राजकारणात कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण लोकांसाठी लढत राहावं लागतं. तुमच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी ती भरून काढणं अवघड आहे दादा. बारामतीतली शेतकरी, सहकारी, कार्यकर्ते, युवा नेते सर्वजण तुम्हाला शोधतायत दादा. तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमचं दादा म्हणून ओळखलं जाणं, हे सगळं कायम स्मरणात आणि आमच्या हृदयात राहील दादा. दादा, तुम्ही गेलात पण तुमची आठवण महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत राहील. आम्ही तुमच्या स्वप्नांना, तुमच्या विकासाला, दृष्टिकोनाला पुढे घेऊन जाऊ. कायम तुमची ओळख या महाराष्ट्राच्या मातीला असणार दादा. तुमच्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास अपुरा आहे दादा. तुमची गरज या महाराष्ट्राला नक्कीच भासणार.